लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रोहिले बुद्रुक येथील घरकुल जुन्या बिस्मिटचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने देऊ नयेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होत आहे पायमल्ली, संबंधित अधिकारी लक्ष घालणार का? बातमी येत आहे नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मौजे रोहिले बुद्रुक येथील लाभार्थ्यांना शासनाचे घरकुल मंजूर झाले असून त्यांच्या खात्यावर रकमा देखील जमा झाली असल्याची माहिती समोर आली असून घरकुल लाभार्थी होण्या अगोदर असलेल्या बिस्मिटचे फोटो काढून त्याच प्रस्तावावर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सदरचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीकडे पाठवणार असल्याचे खात्रीशीर माहिती समोर आली असून ग्रामपंचायत खोट्या प्रस्तावावर स्वाक्षरी व शिक्के करू नयेत अशी चर्चा रोहिले बुद्रुक गावातील नागरिकांमध्ये सुरू आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहिले बुद्रुक हे गाव खारी बृहत लघुसिंचन तलाव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद प्रकल्पात बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे नवीन गावठाणामध्ये स्थलांतर झाले आहे। या नवीन गावठाणातील नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी या नवीन गावठाणातील जमिनी खरेदी विक्री ही जिल्हाधिकारी नाशिक यांच्या पूर्व परवानगीशिवाय करू नये असे आदेश रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीला दिले आहेत। तरी देखील नागरिकांनी कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता खरेदी विक्री केली असून याच खरेदी विक्री केलेल्या जागेवरच पूर्वी घराचे बांधकाम करण्यासाठी बिस्मिटचे बांधकाम केलेले असून यानंतर त्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे। तरी देखील सदरचे लाभार्थी यांनी पूर्वी केलेल्या घराच्या बांधकामासाठी बिस्मिटचे बांधकामाचे फोटो दुसरा हप्ता काढण्यासाठी चिटकवून प्रस्ताव तयार करून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याची माहिती समोर आली असून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची स्वाक्षरी करून प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीकडे पाठवू नयेत अशी खोटी माहिती देऊन घरकुल लाभार्थ्यांना लाभ दिल्यास ग्रामपंचायतीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात उपोषण करण्यात येईल असे येथील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। रोहिले बुद्रुक येथील काही घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कायदा दाखवत असेल तर सर्वच घरकुल लाभार्थ्यांना कायदा दाखवावा। कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, जातीवाद न करता, राजकारण न करता कायदेशीर घरकुलाचा घरकुल लाभार्थ्यांना लाभ घ्यावा अशी देखील येथील नागरिकांची मते आहेत। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।